जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 8 जुलै इसवी सन 1661. शृंगारपूर आणि मालवण जिंकून आजच्या दिवशी कसलीही उसंत न घेता छत्रपती शिवराय किल्ले वासोटा आणि सोनगड जिंकण्यासाठी निघाले. शिवाजी राजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला घेतला. अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजपुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफजल खानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. 8 जुलै इसवी सन 1804. भारत देशाच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी देशाची सेवा केली. या इंग्रजांच्या क्रूर शासनातून स्वराज्याला मुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले. यशवंतराव होळकर हे अशा शूर योद्ध्याचे नाव आहे. यशवंतराव होळकर यांचा जन्म 1776 साली इंदोर येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव तुकोजीराव होळकर होते. त्यावेळी होळकरांचा मध्य प्रदेश येथील स्वराज्यावर खूप प्रभाव होता. त्यांचे कर्तृत्व व समृद्धी काही लोकांच्या डोळ्यात खुपत होती. म्हणून यशवंतरावांच्या मोठ्या भावाला म्हणजेच मल्हारराव होळकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांना ठार केले. यशवंतरावांच्या जीवनात संकटाची काही कमी नव्हती. जुन्या मतभेदापायी ऐनवेळी सहकार्यांनी त्यांची साथ सोडली. यशवंतराव एकटेच राहिले. अखेर त्यांनी स्वतःच इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानभर आपल्या कवायती फौजांचा टेंबा मिरवणाऱ्या इंग्रजांचा नक्षा फक्त यशवंतरावांनीच उतरवला होता. अखेरपर्यंत इंग्रजांची तैनात फौज न स्वीकारणारे फक्त यशवंतरावच होते. मराठेशाहीच्या अखेरच्या काळात आपले स्वतंत्र मरेपर्यंत अबाधित राखणारे ते एक पुरुषोत्तम होते. इंग्रजांना ते किती सलत होते हे कल्पनेनेही समजण्यासारखे आहे. यशवंतरावांची बदनामी करण्याची एकही संधी इंग्रजांनी सोडली नाही. त्यांच्या चारित्र्यावर वाटेल ते शिंतोडे त्यांनी उडवले होती. तरी कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्यांनी इंग्रजांना हद्दपार करण्याचा जणू विडाच उचलला होता. 8 जून 1804 रोजी त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी सैन्याला पराभूत केले व 8 जुलै 1804 साली त्यांनी इंग्रजांना आपल्या राज्यातून हद्दपार केले. 8 जुलै इसवी सन 1812. एल्फिन्स्टन आणि दुसरे बाजीराव पराभव करारा. 8 जुलै 1812 रोजी इंग्रज सरकारने परभारे करण्यास जहागीरदारांशी कोणताही करारा करण्याचा मसुदा तयार केला. या मसुद्यासह एलिफन्स्टन यांनी दुसरे बाजीराव यांना आषाढ मासीला पंढरपूर येथे भेट दिली. या बैठकीत पटवर्धन सिंह अनेक जहागीरदार उपस्थित होते. एलिफन्स्टनने पंढरपूर क्षेत्रातील करार दुसरे बाजीराव यांच्याकडून पूर्ण करून घेतला. या करारानंतर दक्षिणेतील सरदारांनी पेशव्यांचा मुलूक जो बळकावला होता तो इंग्रजांनी परत घेतला. दुसरे बाजीराव यांना आपली दक्षिणेतील जहागीरदारांवरील सत्ता इंग्रजांनी काढून घेतल्यामुळे इंग्रजांविरोधात द्वेष निर्माण झाला आणि त्यांनी आपले बळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला.